नमस्कार मंडळी, मी अमित रासम. माध्यम वाय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर मंडळी, जेवणाच्या ताटामध्ये येणारा भात हा कसा बनतो ते तुम्हाला माहिती आहे का? पेरणी केली जाते, लावणी केली जाते, त्यानंतर भाताची हार्वेस्टिंग केली जाते, म्हणजेच भात झोडून त्याचा जो गोटा असतो त्यापासून तांदूळ बनतो. पण हाच तांदूळ कसा प्रकारे आपल्याकडे येतो तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी कोकणामध्ये लाकडाची घिरट असायची. घिरट म्हणजे एक प्रकारचं लाकडाचं हवं तर जातं म्हणा, त्याला कोकणात घिरट म्हणतात. त्या घिरटीवरती पूर्वी भाताचे गोटे भरडले जायचे, त्यातून तांदूळ निघायचा. ह्या प्रोसेसला भरपूर असा कालावधी जायचा, पुष्कळ अशी मेहनत देखील लागत होती. पण आता गिरण्या आल्यात. त्या गिरण्यांवरती हा भाताचा गोटा भरडला जातो आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ मिळतो. भाताच्या गोट्यापासून ते तांदळापर्यंतचा प्रवास तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता आम्ही चाललेलो आहोत गिरणीवरती. तर आता गिरणीवर जाण्यासाठी आपला ट्रॅक्टर सज्ज आहे. ट्रॅक्टरवरती सगळ्या पोत्या धान्याच्या लोड केलेल्या आहेत. चला, आता आपण चाललेलो आहोत गिरणीवरती. कुत्रा पाडणं आमचा पळत येते. आपण आमच्या पाटणं आला आता. शेवटी त्याला गाडीनं ट्रॅक्टरमधनं टाकून आणलाय. आता आपण आलो कर्णिक राईस मिल करोळामध्ये. बांधून ठेवला आहे, कारण तो आला आमच्या ट्रॅक्टरच्या पाटणा धावत आला. अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्यानंतर कळाला की हा पाटणा आहे आमच्या. आपल्याकडे 3 प्रकारचे तांदूळ आहेत ना? कोणते कोणते आहेत? एक कावेरी बासमती, एक वडा कोलम आणि एक जप्त. जवळपास 3 प्रकारचं बियाणं आणलेलं आहे. मंडळी, ही आहे भाताची गिरण. आणि मंडळी, आता आपण आहोत कर्णिक राईस मिलमध्ये. हे आहे मिल. हे आहेत कर्णिक मिलचे मालक. नमस्कार, आपलं नाव काय? मंगेश प्रकाश कर्णिक. मंगेश प्रकाश कर्णिक. तर आपल्याकडे ही जी राईस मिल आहे त्याची नक्की प्रोसेस काय आहे? भात येतं, त्याच्यात धावत्यात ओतायचं. भात याच्यामध्ये ओतायचं. हां, भात ह्याच्यात ओतायचं. ह्याच्यात ही पहिली मशीन आहे ती डिस्टोनर, फ्री क्लिनर डिस्टोनर. हां ह्याच्यात काळी कचरा हां दगड हे मागे जातात.
ते तांदळाचा भुसा पण तयार झाला का? नाही ह्याच्यात गोट्यात? साफ होणार यावरती. साफ होणार. अच्छा, आता आपण वरच्या साईडला जाऊया. काळी कचरा सगळं बाहेर येतो. हे बघा, सगळा काडी कचरा जो गोट्यांमध्ये असतो, जमा जे घाण असते ते अशा प्रकारे बाहेर येते. धूळ बाहेर येते. आणि ही धूळ आहे सगळी. दगड असतात ते दगड शिळा वगैरे बाहेर येतो. हे बघा, हे असे काही वेळी गोटे जेव्हा भरले जातात जमिनीवरती, त्यावेळी अशा प्रकारचे काही घाण येते, खिळे येतात, ते असे साईडला एका साईडला होतात. आणि बघा, हा आता एका साईडला घाण पडत राहते. साफ झालेला भाग याच्यात येतो. साफ झालेला भाग हा, हा त्याच्यात येतो. त्याच्यात नाही. ह्या इलेव्हेटर नाही हा, त्याच्यात जातो. हे बघा, ह्या पिलरमधनं तो भात वर जातोय. आणि तुम्हाला ते बघा नक्की दिसत असेल, त्याच्यातून या पोर्शनमध्ये हा पडतो. हा रबर टेलर आहे. रबर शेलर. त्याच्यात भात फुटलेला असतो 2 रबरमध्ये. हा, हा बघा, हा असा तयार होते. वरचा हात बाहेर जातो. ह्या पाईप तांदूळ इकडे तयार होतो. आणि भुसा कुठे त्या साईडला होतो? टर्फला गरपल बाहेर जातो. बाहेर पडतात त्या साईड. बाहेर जातो. हा, हा पॅडी सेपरेटर आहे. हा, ह्याच्यात भात धुवायला जातो. आणि ही नुसती करड पुढे टाकली जाते. सरळ पुढे जाते मग. आणि न फुटलेला गोटा रिटर्न करून पुढे जातो. न फुटलेला फुटत नाही तो गोटा परत भरून मागे जातो फुटायला. अच्छा, जो भरडला जात नाही गोटा तो पुन्हा मागे जातो आणि पुन्हा भरडून पुढे येतो तो. बघा, अशा प्रकारे आपण एखाद्या चाळणीमध्ये जसे तांदूळ चाळतो त्या प्रमाणाचं काम ही मशीन करते. हा 50% पॉलिश आहे याच्यात बघतो. बघा, हा तांदूळ आता पॉलिश झाला आहे. तो पण 50% पूर्ण नाही आहे. कारण आपण आता नुकताच टाकलेला आहे भात. हा बघा, हा पूर्ण झाला ना आता. हा बघा, हा आता पूर्ण असा तांदूळ एकदम हातावर. फुल व्हाईट करत नाही. अच्छा, त्याच्यानंतर ह्याच्यात चाळला जातो. ह्याच्यात चाळला जातो. त्याच्यामध्ये तांदूळ चाळला जातो सगळं. ह्याच्यात जाडी कणी बारीक कणी. हा, एकामध्ये कणी येते आणि एकामध्ये बारीक कणी डोळा. बारीक कणी येते याच्यामध्ये. आणि तो हा बघा, चाळलेला तांदूळ पुरा. हा बघा, चाळलेला पूर्ण अख्खा तांदूळ याच्यामध्ये येतो. तर हा आहे भुसा. तो ह्याच्यातून या इथे पडतो. हो, दिसतं तुम्हाला भुस्याचा डोंगर आहे. आणि हा जो भुसा आहे तो वेडभट्टी म्हणा किंवा पोल्ट्रीला हा भुसा पाठवला जातो. वेडभट्टीमध्ये जाळण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
आणखी दुसऱ्या प्रकारचा एक कुंड असतो भातापासूनच निघणारा, तो तुम्हाला पण दाखवतो आता. हा बघा, या साईडला कुंड्याचं वेगळं सेक्शन केलं आहे आणि हा जो कुंडा येतो आहे त्याचा वापर गुरांना खाद्य म्हणून केला जातो ना. याच भुशापासून राईस प्राईम ऑइल देखील बनतं. सगळा कुंडाच आहे. तुम्हाला तांदूळ हवा असेल तर तुम्ही या इथे येऊन खरेदी करू शकता. मेन कंट्रोल फोंडा रोडवर आहे. आपल्याकडे तांदूळ पण विकत मिळतील. आपलं भात खरेदी असतं आणि तांदूळ मिळतील. या इकडे यांच्याकडे तुम्हाला जर विकत हवे असतील तर असे चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे असे सुंदर असे तांदूळ पण विकत मिळतात. काय दर आहे तरी साधारण? तर 35, 40, बारीक एकदम होतो 45, 50, 52. आणि कोणत्या प्रकारचा तांदूळ आहे आपल्याकडे? बऱ्यापैकी वाडा कोलम, शुभांगी, 301 त्या उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचा गावठी तांदूळ देतो आपल्याकडे. अच्छा, तुम्हाला ज्या प्रकारचा तांदूळ हवा असेल तो यांच्याकडे उपलब्ध आहे. चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे, चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या इथे येऊन तांदूळ विकत घेऊ शकता. आणि ही मिल आहे करूळमध्ये. पुन्हा दाखवतो, कर्णिक राईस मिल आहे जी करूळमध्ये आहे. आता आपला पूर्ण ट्रॅक्टरची ट्रॉली भरली आहे. जेवढं आणलं होतं त्यापेक्षा जागा आता बरीच शिल्लक राहिली आहे, कारण आता भातावरचा गोटा साफ करून तांदूळ तयार झाला आहे. तर आता आम्ही चाललो आहोत पुन्हा तांदूळ घेऊन आता घराकडे. याला पण मजा येते गाडीतून फिरायला, म्हणून तो आलाय बरोबर. ट्रॅक्टरमध्ये बसलात ना सगळे अंजार पंजर ढिल्ले होतात. जे बसले असतील ट्रॅक्टरमध्ये त्यांना चांगलंच माहिती आहे. सस्पेन्शन हा प्रकारच नाही. बघा आपला कॅमेरा पण हलत असेल. आणि याला फिरायला पाहिजे गाडीतून, आला पाठवून बघा. काय मंडळी, आता आपण आलेलो आहोत घराकडे.
मंडळी, तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. टेक केअर. गुड बाय.